100% गाईचं दूध वाढवण्याचा उपाय। अतिशय कमी खर्चात हा उपाय सुरू करता येतो। कायमस्वरूपी जर ठेवलं तर दूध दुप्पट होण्याची देखील शक्यता आहे। तुमची गाय असू द्या किंवा म्हैस असू द्या, तुमच्या गाईचं किंवा म्हशीचं दूध नक्की वाढेल। 30 सेकंदाच्या आत हा उपाय तुम्हाला सांगणार आहेत। पहा, तुम्ही जर तुमच्या गाईचं दूध कमी देते म्हणून तुम्ही काळजी करत असाल तर आता काळजी करू नका। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जो अतिशय छोटा आहे, यामध्ये एक देशी घरगुती उपाय सांगणार आहोत, जो ऐकल्यानंतर कदाचित त्यात तुम्हाला असं वाटेल की हे मला आधी का सुचलं नाही, कारण की इतकं सोपं असतं दूध वाढवणं। होय, राजू भाऊंच्या 2 गायी होत्या, त्यांचं दूध खूप कमी निघायचं। बाजारातून महागडी औषधं आणायची, पण उपयोग झाला नाही। गावातल्या अनुभवी आजोबांनी, जे गेल्या 50 वर्षापासून दूध व्यवसाय करत होते, त्यांनी एका पिठामध्ये गोष्ट मिक्स करून राजू भाऊंना द्यायला सांगितली आणि पहा पुढे काय चमत्कार झाला। इतकं दूध वाढलं की पूर्ण गावामध्ये चर्चा होत आहे। कधी कधी काय होतं ना की समस्या खूप छोटी असते, पण ती आपल्याला मोठी वाटते। पण दूध वाढवायची समस्या अतिशय छोटी आहे, तुम्हाला ती मोठी वाटत असली, तुम्ही त्याकरता डॉक्टर करत असाल, महागडे पशुखाद्य देत असाल, आहारामध्ये बदल करत असाल, पण योग्य माहिती नसल्यामुळे तुमचे पैसे आणि तुमचा वेळ जातो, त्यामुळे तुम्हाला त्रास होतो। कारण की तुम्हाला दूध वाढवण्यासाठी हे जुने जाणते आजोबांकडून आलेले सोपे उपाय तुम्हाला माहिती नसतात। व्हिडिओमध्ये तेच तर तुम्हाला सांगणार आहेत। अतिशय सोपे, एक नाही तर 4 उपाय सांगितले जाणार आहेत। 4ही उपायांपैकी एकही उपाय जरी तुम्ही केला, जो घरातल्या वस्तूंपासूनच तयार होतोय, फक्त या घरातल्या वस्तू कशा पद्धतीनं वेगवेगळ्या उपायांमध्ये एकत्र करायच्या, त्यांची देण्याची पद्धत, आणि जे एकदा तुम्ही केलं की तुमची गाय असो किंवा म्हैस असो, तुमच्या दुधाचं प्रमाण वाढलंच म्हणून समजा। अतिशय जबरदस्त आयुर्वेदाचा खजिना हा भारतामध्येच याचा शोध लागला होता, पण भारतीय माणसंच त्याला विसरून गेलेले आहेत। त्यामुळेच आपण डॉक्टरांच्या वाऱ्या करतो, डॉक्टरांना खर्च त्या ठिकाणी करत असतो। तुम्ही किती वेळा डॉक्टर बोलवता दूध वाढवण्यासाठी, ते देखील कमेंट करून कळवा, कारण की असंख्य पैसे त्यामार्फत डॉक्टरांना आपण देत आहोत। काही ठिकाणी तर ऑक्सिटोसिन नावाचं इंजेक्शन दिलं जातं कासेमधनं दूध बाहेर यायला, त्याने काही काळापुरतं दूध वाढतं, पण जनावर कमजोर व्हायला सुरुवात होतं। एकदा एक गोष्ट अशी झाली की एक काका, त्यांची गाय कमकुवत झाली होती, खूप कमजोर झाली होती। गावातल्या बायांनी त्यांना एक देशी औषध तयार करण्याचा सल्ला दिला। त्यांनी उपाय केला आणि चमत्कार अनुभवला। तुमची गाय म्हैस तगडी देखील होते यातील एका उपायाने। 4 उपाय, 3 उपाय दूध वाढवण्यासाठी, 4था उपाय दुधाची फॅट आणि तुमची गाय म्हैस तगडी करण्याचा उपाय आहे। हे उपाय जर केले तर नुसतं दूधच वाढणार नाही, तर गाई म्हशी रिपीट होणं, हीटवर न येणं, त्यांचं प्रेग्नन्सीचं चक्र प्रॉपर न होणं, दुधाच्या प्रमाणामध्ये वर्षाला वर्ष कमी अधिक होणं, हा प्रकार नाहीसा करेल इतका चमत्कारी 4था उपाय आहे। 4था उपाय ऐकल्याशिवाय तर हा व्हिडिओ बंदच करू नका। सगळ्यात आधी आपण राजू भाऊंची कहाणी जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये, पण तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही चॅनलच्या माध्यमातून देत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। राजू भाऊंच्या होत्या 2 गायी, त्यांना दूध खूप कमी मिळायचं। बाजारातून महागडी औषधं त्यांनी आणली, पण उपयोग झाला नाही। पण गावातल्या अनुभवी आजोबांनी त्यांना सरसोचं तेल आणि पिठाचा एक साधा उपाय सांगितला। पहा, अतिशय चमत्कारी उपाय आजोबांनी सांगितला आणि तो केल्यानंतर काय चमत्कार झाला हे तुम्हाला सांगेलच, पण त्याआधी 2रा आणि 3ऱ्या क्रमांकाचा उपाय हा इतका जलद आहे की तो देता क्षणी संध्याकाळी रिझल्ट होत असतो। पण पहिला उपाय जो राजू भाऊंनी केला तो पाहूयात। केवळ 300 ग्रॅम सरसोचं तेल, केवळ 300 ग्रॅम सरसोचं तेल म्हणजेच मोहरीचं तेल आणि 250 ग्रॅम पिठाचा उपयोग करून गाईचं दूध कसं वाढवता येईल हे पहिल्या उपायात आपण जाणून घेतोय। नंतर 2रा, 3रा आणि 4था उपाय तर जबरदस्त आहे, बोनस टिप्स आहे। पहा, व्हिडिओ अतिशय छोटा आहे। पहिल्या उपायात काय करायचंय, 300 ग्रॅम सरसोचं तेल, मोहरीचं तेल आणि 250 ग्रॅम पीठ एकत्र करून त्याचं मिश्रण तयार करायचंय। आता पहा, ही देण्याची पद्धत, आता पहा वस्तू 2च आहेत, थोडासा खर्च येईल, पण किती दिवस द्यायचं आणि कधी द्यायचं ते सांगतो। 2रा आणि 3रा उपाय, आता हा आवडला नाही तर तुम्ही 2रा करू शकता, 3रा करू शकता आणि 4था तर तुम्हाला 101% आवडणार आहे। यातला कोणता उपाय तुम्हाला आवडतो ते नक्की तुम्ही कमेंट करून कळवा। संध्याकाळी गायीने पाणी पिल्यानंतर हे मिश्रण तिला खायला द्यायचं आहे। कोणतं मिश्रण? 300 ग्रॅम सरसोचं तेल, 250 ग्रॅम पीठ। आता हे खाल्ल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही खाऊ घालाल त्यावेळेस जनावरांना पाणी आणि चारा अजिबात देऊ नका।
हा उपाय करायचा आहे 7 ते 8 दिवस. 7 ते 8 दिवस हा उपाय करायचा आहे. त्यानंतर तुमच्या गाईचं किंवा म्हशीचं दूध वाढायला सुरुवात होईल. आता पहा, सरसोचं तेल आणि पीठ. आता ह्या 2 गोष्टी तुम्ही, आता हिवाळा चालू आहे, तुम्ही यामध्ये गूळ देखील ॲड करू शकता 250 ग्रॅम. 7 ते 8च दिवस करायचा आहे. अर्थात तुमचा एक ₹100-500 याच्यामध्ये खर्च होईल. पण दुधामध्ये 2 ते 3 लिटरची वाढ ही 100% होणार आहे. याआधी तुम्ही सरसोचं तेल, पीठ आणि गुळापैकी कुठल्या वस्तूचा वापर केलाय का? नक्की कमेंट करून कळवा. कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून तुम्ही कमेंट करत आहात तेही कळवायला विसरू नका. दुसरी गोष्ट जी आहे गंगाताईंची. गंगाताईंनी केला दुसरा उपाय, चमत्कारिक उपाय आहे. तिसरा उपाय देशी औषध. याच्या पहिल्या औषधांपेक्षाही जबरदस्त तिसरा उपाय आहे. पण दुसरा उपाय गंगाताईंचा. गंगाताईंच्या गाईचं दूध सतत कमी होत होतं. त्यांना समजत नव्हतं. त्यांनी लोबिया घासाबद्दल ऐकलं, ज्यामुळे दूध नैसर्गिकरित्या वाढतं. त्यांना असं समजलं. त्यांनी लगेच हा उपाय सुरू केला. आता तुमच्या गाईचं दूध नैसर्गिकरित्या वाढवायचंय का? मग लोबियाचा उपयोग कसा करायचा जाणून घ्या. लोबिया हा प्रकारचा जो घास आहे, यामध्ये प्रोटीन म्हणजेच प्रथिन आणि फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ याने ते भरलेलं असतं, जे गाईला पचायला हलकं असतं आणि प्रोटीन असल्यामुळे दूध वाढण्यास मदत करतं. आता दुसरा उपाय खूप चांगला आहे, ज्यामध्ये काय करायचं, तुम्हाला लोबिया घास जो आहे, लोबिया प्रकारचं एक गवत येतं, त्या लोबिया गवताला तुम्ही तुमच्या शेतीमध्ये लावायची गरज पडेल तुम्हाला. मग आता त्याने फायदा होईल. पण आता तुम्ही म्हणाल हे घास कधी लावायचा आणि कधी आणायचा, त्यापेक्षा मग तुम्ही करा तिसरा उपाय, जो पहिल्यापेक्षाही जबरदस्त आहे. ज्यामध्ये विषय होता मनोहर काकांचा. मनोहर काकांची एक गाय होती, अतिशय कमकुवत झाली होती खूप. त्या ठिकाणी गाई 2-3 वेताची, 4 वेताची गाय त्या ठिकाणी होते. कमकुवत झालेली गाय होती. मग आता काय झालं की त्यांच्या ज्या मिसेस पत्नी आहे, तर त्यांना खूप काळजी वाटायची गायची. तिचं दूधही कमी व्हायला लागलं, नंतर ती कमकुवत व्हायला लागली. पहा बरं का कसं झालं, दूधही वाढलंय, गाय दष्टपुष्ट झाली आणि गायीच्या दुधाची फॅटही वाढली. तर काय केलं, त्यांच्या पत्नींनी गावातील इतर महिलांशी थोडासा सल्लामसलत केली आणि त्यातून एका आजीबाईने त्यांना एक कमाल आणि जबरदस्त उपाय सांगितला. देशी औषध तयार केलंय. मग आता जर तुमच्या गायीचं दूध कमी झालंय, फॅटही कमी झाली आणि तुमची गाय किंवा म्हैस कमजोर दिसत आहे, तर हे देशी औषध वापरून गायीचं दूध तुम्ही वाढू शकता. आता कसं वाढवायचं याचा सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगतो. आता पहा, देशी औषध तयार करण्याची विशेष पद्धत आहे पहा. यासाठी तुम्हाला 250 ग्रॅम गव्हाचा भरडा. आता पहा, या 4 ते 5 गोष्टी आहेत. आता कदाचित तुम्ही म्हणाल याने तर आमचा खर्च वाढेल, पण पहा काही दिवस आता हे यादी खर्च कसा कमी करायचा ते पुढे सांगणार. कारण चौथा उपाय सगळ्यात जास्त चमत्कारिक आहे. चौथा पाहिल्याशिवाय बंद करू नका. आता तिसरा चालू आहे. आता 250 ग्रॅम गव्हाचा भरडा, 100 ग्रॅम गूळ त्या ठिकाणी घ्यायचा आहे, 50 ग्रॅम मेथी घ्यायची आहे, एक नारळ, ओलं नारळ घ्यायचं आहे, 25 ग्रॅम जिरे, 25 ग्रॅम ओवा. लक्षात घ्या, 250 ग्रॅम गहू, 100 ग्रॅम गूळ, 50 ग्रॅम मेथी, एक नारळ, 25 ग्रॅम जिरे, 25 ग्रॅम ओवा. तर जवळपास 6 वस्तू तुम्हाला यासाठी लागणार आहे. आता या वस्तू पाहून तुम्ही म्हणाल आता कधी गोळा करायचं, पैसे खर्च येतील. पण लक्षात घ्या, हा उपाय सगळ्यात चमत्कारिक आहे. तर हे सर्व एकत्र करून औषध तयार करा. आता हे औषध देण्याची एक विशेष वेळ आहे पहा. गाईला हे गरोदरपणाच्या 1 महिन्यापूर्वीपासूनच 2 महिने रिकाम्या पोटी खायला द्यायचं आहे. आता हा उपाय थोडासा क्लिष्ट आहे. वस्तू 6 लागतात. गरोदर होण्याच्या आधी 1 महिन्यापूर्वीपासून 2 महिने रिकाम्या पोटी तुम्हाला हे खायला द्यायचं. रिकाम्या पोटी म्हणजे सकाळी सकाळी ज्यावेळेस तुम्ही कुठलाही चारा पाणी आहार दिलेला नसतो, त्यावेळेस हे तुम्हाला द्यायचं आहे. आता चौथा सगळ्यात चमत्कारिक उपाय, जो ऐकून तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल. याच्यामध्ये प्रश्न म्हणजे याच्यामध्ये फार चमत्कारिक असं हे आहे की हा जर उपाय किंवा ह्या टिप्स तुम्ही जर पाळल्या, तर तुम्हाला ना कुठल्या पशुखाद्याची गरज आहे, ना कुठल्या औषधाची गरज आहे, ना 100 वेळा डॉक्टरला त्या ठिकाणी बोलवायची गरज आहे. काय होतंय, दूध व्यवसायामध्ये कधी कधी समस्या फार छोटी असते, पण योग्य माहिती नसल्यामुळे त्रास होतो. दूध वाढवण्यासाठी हे सोपे उपाय तुम्ही नक्की करून पहा. आता पहा, तुम्ही काय करायचं आहे, आहारामध्ये गाईच्या किंवा म्हशीच्या शतावरी कुठे मिळत असेल तर शतावरी, हळदीचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. यामुळे तुम्हाला दूध वाढवणं सोपं जाईल. तुम्ही त्याचबरोबर जिरे, ओवा याचं देखील प्रमाण आहारामध्ये करून द्यायचे. फार सोपं आहे पहा. घरामध्ये जिरे, त्याचबरोबर हळद, शतावरी या गोष्टी असतातच. शतावरी नसेल तुम्ही हळदीचं प्रमाण देखील वाढू शकता. ते त्या ठिकाणी तुम्ही देत चला. जनावरांच्या जे आहे पाण्याचं प्रमाण भरपूर वाढवा. पाणी खूप महत्वाचं आहे. 2.5 लिटर 3 लिटर पाणी जेव्हा गाय पिते, तेव्हा कुठेतरी 1 लिटर दूध तयार होत असतं. त्यामुळे गायीने जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे, याची देखील काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तर हे होते 4 अतिशय जबरदस्त उपाय.
यापैकी कोणता उपाय तुम्हाला आवडलाय? तुम्ही असे कुठले उपाय ट्राय केलेत का? काय रिझल्ट तुम्हाला आलेला आहे? ते कमेंटच्या माध्यमातून कळवायला नक्की विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. धन्यवाद.